नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये नवा संघर्ष सुरू झालाय, तो टूल किटच्या मुद्द्यावर. या संदर्भातला विषय आपण यापूर्वी ऐकला होता, तो ग्रेटा थनबर्गच्या निमित्तानं. ग्रेटा थनबर्ग या आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी कार्यकर्तीच्याकडून एक टूल किट अर्थात प्रचार साहित्या संदर्भातली आचार संहिता प्रकाशित करण्यात आली होती. ती भारतामध्ये शेतकरी आंदोलन कसं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि ते कसं अधिकाधिक सरकार विरोधी आहे हे जनाच्या मनावर बिंबवायचं याबाबतची मार्गदर्शक तत्व होती. टूल किट अर्थात प्रचार साहित्याची आचारसंहिता ही आत्ताच्या घडीला काँग्रेसनं मोदी सरकारच्या विरोधात नियोजनबद्ध बदनामीसाठी वापरल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केलाय. काँग्रेसनं तत्काळ हे आरोप खोडून काढलेत आणि टूलकिट नावाची कुठल्याही प्रकारची सामग्री ही तयारच करण्यात आलेली नसून जी सामग्री भारतीय जनता पार्टी दाखवतेय तीच मुळात खोटी आहे असं काँग्रेस सांगते आहे. टूलकिटचा नक्की वापर कुणी केलाय, का केलाय, कशासाठी केलाय असे अनंत प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आणि म्हणूनच लक्षवेधीच्या पहिल्या भागाची चर्चा विद्वेषाचं टूलकिट कुणाचं. लक्षवेधीच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सोबत चर्चेसाठी काँग्रेसकडून प्रवक्त्या नीला लिमये आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ते स्वानंद गांगल आहेत. नीला लिमये आणि स्वानंद गांगल या दोघांचंही या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ प्रवक्ता संबित पात्रा यांनी केलेलं एक वक्तव्य आपण ऐकणार आहोत. त्या वक्तव्याच्या द्वारे टूलकिटचा उदय आणि प्रसार हा काँग्रेसच्या माध्यमातून झाल्याचं संबित पात्रा यांनी सांगितलंय. ते कोणत्या आधारावर असा दावा करतायत ते ऐका. ये जो इंफॉर्मेशन है वो ये पेपर का है जो टूल किट हम बता रहे हैं. ऑथर कौन है? सौम्या वर्मा नामक एक महिला है जिसका नाम डोमेन एक्सपर्ट ने खोज करके निकाला है. मैडम के फेसबुक प्रोफाइल, सोशल मीडिया प्रोफाइल इत्यादि में जा सकते हैं जो मैं आपको दिखा रहा हूं और उसमें स्पष्ट रूप से लिखा गया है कि सौम्या वर्मा जो है वो ऑफिस ऑफ प्रोफेसर एमवी राजीव गौड़ा मेंबर ऑफ पार्लियामेंट उनसे वो कनेक्टेड है. अर्थात जो एआईसीसी रिसर्च विंग है जिसको कि हेड प्रोफेसर गौड़ा करते हैं उनके रिसर्च विंग के साथ वो कनेक्टेड है. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसच्या खासदाराच्या टीमशी निगडीत असलेल्या सौम्या वर्माकडे टूलकिट निमित्तानं बोट दाखवण्यात आलंय, पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. नीला लिमये आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या. त्यांना आपण पहिला प्रश्न विचारूयात. नीलाताई, आपण आपली भूमिका मांडा. राजीव गौडा काँग्रेसशी निगडीत आहेत का? सौम्या वर्मा राजीव गौडांशी निगडीत आहेत का? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राजीव गौडाजी हे आमच्या एआयसीसी रिसर्च टीमचे म्हणजे संशोधन विभाग जो आहे एआयसीसीचा त्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याच बरोबर आणखीन एक त्यांचे सहकारी आहेत. हे दोघेही त्याचे प्रमुख आहेत आणि ते कामकाज बघतात. आता संदीप पात्राजींनी जे सांगितलं की कोणाच्या तरी फेसबुकवरनं त्यांना ते मिळालं. आता ह्या महिला ज्या आहेत ज्यांच्या फेसबुकवरनं त्यांना मिळालं ते त्यांच्याशी कनेक्टेड आहेत की नाही हे काही मी सांगू शकत नाही. पण जी गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे ती मी नक्कीच सांगू शकते ती अशी आहे की रिसर्च डिपार्टमेंट जे आहे ते कार्यकर्त्यांकरता जे टूलकिट आपण म्हणतो ते जे तयार करतं हे टूलकिट काय आहे जे आपण प्रसादजी सुरुवातीला सांगितलं. कोणतीही संस्था संघटना ही जेव्हा जागृती करता एखादी गोष्ट करते त्यावेळी टूलकिट म्हणजे प्रचार साहित्य कुठे जमायचं कसं आयोजन करा याबद्दलची माहिती देते. आता एखाद्या रिसर्च टीमनी काही करणं हे काही गैर नाहीये पण त्यांनी सेंट्रल विस्टाबद्दल जे टूलकिट केलं होतं आणि मला असं वाटतं काँग्रेस कमिटीनी याबद्दलचा FIR सुद्धा लॉन्च केलेला आहे की हा FIR दखलपात्र गुन्हा म्हणून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 नावं घेतलेली आहेत. त्यात संदीप पात्राजींचा पण समावेश आहे, त्यांच्यावर आरोप केलेला आहे
त्याच्यानंतर त्यांनी स्मृती इराणीजींना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे, तेही, अशा तिघांवर हे आरोप काँग्रेस पक्षातर्फे मी मध्ये यासाठी थांबवतो. आपण असं म्हणता आहात की आपल्या पक्षाचा एक संशोधन विभाग आहे, त्या संशोधन विभागाच्या माध्यमातून तुम्ही माहिती गोळा करत असता, आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या साठीची आचारसंहिता ठरवून देत असता. इथपर्यंत सगळं ठीक आहे, प्रत्येक पक्षाच्या कडून असं असू शकतं. नीलाताई, मी आपल्याला पुढचा प्रश्न त्या निमित्तानं असा उपस्थित करतोय. आपला विषय हा विद्वेषाच्या टूलकिट संदर्भातला आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रचार साहित्याच्या आचारसंहितेतून विद्वेष पेरला जातोय का आणि विद्वेषाची नियोजनबद्ध पेरणी होतीये का? आपण लक्षात घ्या, विद्वेष जर म्हणायचा ना तर भारतीय जनता पक्षाची जी विचारसरणी आहे ना त्याच्यामध्येच तो विद्वेष भरलेला आहे. आपण जर पाहिलं तर साधी टोपी कोणती घालायची, गोल घालायची की नाही, इथपासनं लोक बोलतात. आपण एकाच धर्माच्या आरती करायची कशासाठी? कोरोनाच्या विरोधात. कोण जमतं तिकडे? आरती करायला सगळ्यांना जमवायचं, तिथे काही होत नाही. कुंभमेळ्यामध्ये परवानगी, उलट पंतप्रधान स्वागत करतात आणि म्हणतात की जा कुंभमेळ्याला. हे प्रेत जेव्हा गंगेच्या किनाऱ्यावर दिसतात, जी स्पष्ट दिसतात, कुठच्या फेसबुकला आलेलं नाहीये, ते आपल्याला दिसत नाही, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आणि त्याच्याबद्दल बोललं तर आपल्या अंगावर येईल म्हणून जी नसलेली गोष्ट आहे ती फॅब्रिकेट करून तुम्ही सांगता आणि तुम्ही याला म्हणता विद्वेषाचं राजकारण. नेहरू, पंडित नेहरूंचे कशा प्रकारचे फोटो कशा रीतीने सोशल मीडियावर आपण आणले, तो विद्वेष नाहीये. त्यातली कोणती गोष्ट सिद्ध झालेली आहे? पंडित नेहरूंच्या बदनामीला उत्तर दिलं जातंय का मग काँग्रेसकडून? जो विचारपूर्वक विद्वेष पसरवतोय त्या विचारसरणीचे लोक असं म्हणतात की काँग्रेस पक्ष विद्वेष पसरतोय. ठीक आहे नीलाताई, एक मुद्दा पुढचा आपल्याला न्यायचा आहे. आपल्या सगळ्यांनाच वेळेची मर्यादा आहे. स्वानंद गांगला यांनाही बोलतं करायचंय आपल्याला. आत्ताच्या तुमच्या दुसऱ्या उत्तरामध्ये, माझ्या दुसऱ्या प्रश्नाच्या तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही जे जे काही मांडलं हे योगायोगानं सगळं त्या टूलकिटमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलंय तसंच कसं काय व्हावं? हा निव्वळ योगायोग समजायचा का? साधी जनता हे बोलते, टूलकिट मध्ये मांडायची काही गरज नाहीये. टूलकिट मध्ये आलंय हे तुम्ही सांगितल्यामुळे मला कळलं. तुमचं कोणतंही वर्तमानपत्र उघडा, मी कोणत्या एका वृत्तपत्राचं इकडे नाव घेणार नाही, लसीकरणाबद्दल जी विधानं भारतीय जनता पक्ष करत आहे, त्यांचे प्रमुख करतायत. ऑक्सिजन पुरवठा केंद्रामध्ये असं तुम्ही म्हणता आणि गोव्याला ऑक्सिजन पुरवठा मिळतच नाही. आपल्याकडे 2-2 दिवस केंद्र बंद ठेवावी लागतात. हे जनतेला कळतंय, मी कशाला बोलायला पाहिजे? ठीक आहे, गंगेच्या किनारी आलेली नीलाताई, आपण आपल्या पद्धतीनं भूमिका मांडलीत आणि तसं सांगत असताना हेच बिंबवायचा प्रयत्न केलात की टूलकिट नावाची काही वस्तुस्थिती नाही. स्वानंद गांगल या मुद्द्याचा प्रतिवाद करतील. स्वानंद गांगल, हे विद्वेषाचं टूलकिट जन्माला कुणी घातलंय याच्या संदर्भात संबित पात्रांनी काही दावे केले आहेत, त्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे पोलिसांमध्ये. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या तक्रारींना घाबरणार आहे का? आणि जर समजा सौम्या वर्मा नामक काँग्रेसशी निगडीत कोणाच्या माध्यमातून टूलकिट जन्माला येऊन प्रसारित होत असेल तर भारतीय जनता पार्टी आज उद्या परवा तेरवा काय करणार आहे? प्रसादजी, मला जे अल्पज्ञान जे थोडंफार आहे त्याच्यानुसार मला असं एक माहिती आहे की जेव्हा पोलिसात तक्रार केली जाते त्यावेळेला पोलिसांकडनं ना एक ती तक्रार रिसीव्ह झाल्याचा एक शिक्का घेतला जातो, घेतात लोक. तर ती जी तक्रार काँग्रेसची जी आहे, जी फिरतीये, त्याच्यावर असा कोणत्याही पद्धतीचा शिक्का नाही. FIR दाखल केल्याचं जे ताई सांगतायत, तर ती FIR ची कॉपी कुठेही माध्यमांमध्येही आले असेल तर मला माहित नाही. माझ्या माहितीत तरी कुठेही मी अजूनपर्यंत ती पाहिलेली नाही FIR ची कॉपी. प्रसादजी, तुम्ही मीडियातल्या तुम्हाला जर का हाती लागली असेल FIR झाल्याची माहिती किंवा त्याची अद्याप तरी माध्यमांमध्ये FIR झाल्याची नोंद अधिकृतरित्या प्राप्त नाही. नीलाताईंचा तो दावा होता, तुम्ही त्याचा प्रतिवाद करता आहात. ती जी तक्रार फिरतीये ना काँग्रेसने केलेली, तशी वर्ड फाईल ना कोणीही एखादा सामान्य माणूस पण स्वतःच्या घरी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पीसीवर लॅपटॉपवर 15 मिनिटात तयार करू शकतो. त्यामुळे तशी हे तयार करायला काही विशेष लागत नाही. दुसरा मुद्दा जो संबित पात्रा यांनी केलेला, तर ते जे डॉक्युमेंट होतं त्या डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज मधनं हे नाव पुढे आलेलं आहे, सौम्या वर्माचं. आता याच्यात थोडासा खुलासा करा स्वानंद गांगल. आणि
मला असं वाटतं की कोणाचा ना कोणाचा तरी माईक फार घासला जातोय सातत्याने, त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत फार खरखर पोहोचतीये, त्याची फक्त काळजी घ्या. स्वानंद गांगल, कृपया या बाबतीत अधिक खुलासा करा की टूलकिटच्या प्रॉपर्टीज मधून तुम्हाला त्याचा माग काढत संबंधित टूलकिट निर्मात्यापर्यंत पोहोचता आलं, हा काय प्रकार आहे? प्रसादजी, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही पण सुरुवातीला ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटचा उल्लेख केला होता. तर त्या टूलकिट मध्ये दिल्ली पोलिसांनी अशाच प्रकारे त्याच्या प्रॉपर्टीज मधनं एक नाव शोधून काढलं, जे नाव होतं दिशा रवी. त्या दिशा रवीने हे टूलकिट तयार केलं आणि तिच्यापर्यंत पोलीस पोहोचले. तिच्यासोबत अजून 2 नावं होती आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि कोर्टात ते ठीक सगळं आहे. सुरू आहे. आत्ताच्या सौम्या वर्मापर्यंत पटकन आपल्याला यायला लागेल. 2 गोष्टींमधलं एक साम्य मी तुम्हाला दाखवून देऊ इच्छितो. ते असं की ज्या वेळेला दिशा रवीचं नाव समोर आलं त्यावेळेला दिशा रवीने पण आपलं ट्विटर अकाउंट आणि बाकीची सोशल मीडिया अकाउंट होती ती सगळी डिलीट केली होती. आणि आता सौम्या वर्माचं नाव आल्यानंतर सौम्या वर्मानेही स्वतःची जी ट्विटर अकाउंट, लिंक्डइन अकाउंट ही जी सगळी खाती होती ही डिलीट केलेली आहेत. हा फक्त योगायोग कसा असू शकतो? म्हणजे नाव पण आल्या याच्यातून सुचवायचं काय आहे मग तुम्हाला? अकाउंट डिलीट करणं हा काय? नाही, मी हेच सुचवतोय की जर काही केलंच नाहीये ना सौम्या वर्मांनी, तर कशाला त्या घाबरतायत, कशाला पोहे काढतायत? सौम्या वर्मा, आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सौम्या वर्मा या आज काँग्रेसशी जोडल्या गेलेल्या नाहीयेत. 2019चा जो काँग्रेसचा मॅनिफेस्टो होता, सेंट्रल मॅनिफेस्टो, तो मॅनिफेस्टो तयार करणाऱ्या टीम मध्ये सौम्या वर्मा होत्या. त्याच्या बातम्या पण आलेल्या आहेत, त्याच्यावर आर्टिकल्स आलेली आहेत की कशी तरुणींची फौज काँग्रेसचा मॅनिफेस्टो तयार करत आहे, त्यासाठी काम करत आहे, आणि त्यातलं एक नाव सौम्या वर्मांचं आहे. हे सगळे योगायोग कसे काय जुळून येतात मला माहित नाही. बरं प्रसादजी, याच्यावर एक मिनिट स्वानंद गांगल यासाठी थांबवतोय. इथे येताय तुम्ही बऱ्यापैकी तांत्रिक गोष्टींच्या बाजूने तुमचा मुद्दा मांडलात. तांत्रिक दृष्ट्या हे सगळं टूलकिट अर्थात प्रचार साहित्याची आचारसंहिता ही कशी काँग्रेसनं जन्माला घातली हे सांगायचा प्रयत्न केलात. पण यातला एका मुद्द्याचा स्पर्श करता करता राहिलात. मुळात यातून विद्वेष पेरला जातोय आणि तो मोदी सरकारच्या विरोधात आहे असं आपल्याला का वाटतं? कारण निलालीमय बचावासाठी असं म्हणतायत की ज्या भावना व्यक्त होत आहेत त्या जनभावना आहेत, त्या काँग्रेसनं जन्माला घातलेल्या नाहीत. वास्तव बघा असं मी सांगते. होय, त्यावर बोलतायत. स्वानंद गांगल उत्तर देत आहेत की हे वास्तव आहे असं काँग्रेसला म्हणावं असं वाटतंय. प्रसादजी, ज्या वेळेला तुम्ही एक माध्यम कर्मी आहात, माध्यमातले आहात, ज्यावेळेला इंटरनॅशनल मीडिया ज्या वेळेला आपल्या देशाची बदनामी करते, इथे कुठल्याही सरकारची बदनामी होत नाहीये, ही बदनामी होते ही देशाची होतीये. भारत देशात काय चाललंय किंवा कशा प्रकारे हे केलं जात आहे, आणि हा अपप्रचार एक प्रकारे सुरू आहे. स्वानंदजी, फार आपण खरं सांगितलं की ताई ऐकून घ्या. बोला. या बदनामीला काँग्रेस खतपाणी घालू बघतायत. त्या टूलकिट मध्ये हे म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे जे निगेटिव्ह गोष्टी आहेत घडत असतील तर त्याचे फोटो काढा, ते इंटरनॅशनल मीडिया पर्यंत पोहोचवा, आपल्या ज्या मर्जीतले पत्रकार आहेत त्यांना पुरवा. पण स्वानंद गांगल काँग्रेस म्हणते की हे त्यांनी जन्माला घातलंच नाही, मग आलं कुठून? आता तुम्ही म्हणताय सौम्या वर्मांनी जन्माला घातला, आता काँग्रेस अंग झटकतीये. ती म्हणतीये की अशा प्रकारचं कुठलंही ट्विट हे आम्ही आमच्या अंगाला लावून घेणार नाही, टूलकिट अंगाला लावून घेणार नाही. निलालीमये, हा तर्क बरोबर आहे का तुमचा? आणि तुम्ही टूलकिट अंगाला लावून घ्यायला तयार नसाल, पण डिजिटल वर्ल्डमध्ये, डिजिटल दुनियेमध्ये कुठलीही गोष्ट लपून राहू शकत नाही. तुम्ही टाईप केलेल्या प्रत्येक अक्षरापासून तुमच्या फोटोपर्यंत सगळ्याचे माग वर्षानुवर्ष निघू शकतात. डिजिटल माध्यमांचा कसा वापर करायचा हे मला वाटतं आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने फार केले, त्यामुळे त्याचं ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे ते तांत्रिक मुद्दे घेऊन खूप बोलतायत सुद्धा स्वानंदजी. मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते आपल्याला की एखाद्या मुलीने अहो स्वानंदजी, आता माझं ऐका थोडस. मी इतकंच म्हटलं की म्हणूनच म्हटलं की तुम्हाला जास्त माहिती आहे त्याची, असं मी म्हटलं. एक मिनिट या दोघांनीही एक लक्षात घ्यावं, मुद्दा इथे तांत्रिक ज्ञानाच्या परखण्याचा नाहीये. हे तांत्रिक ज्ञान कायदेशीररित्या कोणापर्यंत पोहोचतंय आणि त्याची जबाबदारी घ्यायला मग काँग्रेस तयार राहील का? उद्या जर समजा सगळा माग हा काँग्रेसपर्यंत पोहोचला तर. नीलाताई, प्रसादजी, 2 मुद्दे आपण लक्षात घेऊया. मी असं म्हणत होते की एखाद्या मुलीनी
त्या सौम्या ज्या आहेत त्यांनी त्यांचा फेसबुक अकाउंट डिलीट केला. ह्याच्यावरनं आपण हा अर्थ काढायचा की म्हणून काँग्रेस त्यात इन्व्हॉल्ड आहे, ही त्याची तांत्रिक बाजू. मला असं वाटतं ह्याच्या इतकं हास्यास्पद काही नाहीये. अहो एखाद्या मुलीला एक नाही, अहो स्वानंदजी माझं ऐका ना, तुम्ही बोलताना मी काही बोलले नाही. ठीक आहे, बोला. मी असं म्हटलं की त्या एखाद्या मुलीला फेसबुकवर जर कोणी ट्रोल केलं ना तरी ती तिचं अकाउंट बंद करून टाकते, म्हणजे तिने पळ काढला असं म्हणतो का आपण? असं आपण नाही म्हणतो. नाही 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 दुसरी नीलाताई, महत्त्वाची नीलाताई, यातला दुसरी- एक यातला तांत्रिक मुद्दा तुम्ही वेगळ्या पद्धतीने पकडताय. मुद्दा इथे असा आहे की संबंधित व्यक्तीकडून ते प्रचार साहित्य तयार केल्याचे डिजिटल पुरावे सापडले तर काय करायचं? काँग्रेस याच्याकरता आता छप्पा लागलाय की नाही त्या तक्रारीवर मला माहित नाही, कारण जे आम्हाला आलेलं आहे त्याच्यात नावं आहेत, कोणी हा गुन्हा दाखल करायला गेले त्यांची नावं आहेत, कोणावर गुन्हा दाखल करणार आहेत ती नावं आहेत, आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाकडनं ही तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे. तुमच्या आणि मार्फत ही म्हणून पोलीस जे तक्रार काय- देण्यात आलेली आहे असं तुम्ही सांगताय. स्वानंद गांगल, एका पटकन मुद्द्यावर या. अशा प्रकारच्या विद्वेषाचा फायदा काँग्रेसला मिळवायचा असू शकतो का, आणि का अशा प्रकारच्या विद्वेषाचा फायदा काँग्रेसला मिळवायचा असू शकतो? स्वानंदजी मगाशी जे म्हणत होते की आंतरराष्ट्रीय माध्यमांकडनं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सरकारने देश म्हणून बघितलं पाहिजे, अगदी बरोबर आहे. मग इकडनं जेव्हा पंतप्रधान गेले आणि अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं, ते काय त्यांनी देशातर्फे सांगितलं होतं? त्यांनी त्यावेळी देशाची मान खाली घातली होती असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे पण स्वानंद गांगल, देशातर्फे आपल्याला हे विचारलेल्या बोलण्याचा प्रश्नाचं अधिकार उत्तर द्या, तुम्हाला वेळेची नाहीये. मर्यादा आहे. स्वानंद गांगल, प्रसादजी, तुमचा प्रश्न जरा मी repeat मी करता मी का? परत कारण एकदा मी विचारतो हा. मी परत विचारतो आपल्याला प्रश्न की अशा प्रकारच्या विद्वेषाचा फायदा काँग्रेसला का हवा असेल, आणि काँग्रेसला या प्रकारच्या विद्वेषाच्या फायद्याद्वारे काय साध्य करायचं असू शकतं जर तुमचा आरोप ग्राह्य मानला तर? प्रसादजी, काँग्रेसकडे मुद्देच नाहीयेत, काँग्रेसकडे नेतृत्व नाहीये, काँग्रेसकडे मुद्दे नाहीयेत. काँग्रेसला जर का म्हणजे आता 5 राज्यांच्या विधानसभा आहेत, आज उदाहरण घ्या, काँग्रेस कुठे तुम्हाला दिसली या 5 राज्यांच्या विधानसभेत? कुठेच नाही दिसली. त्याच्या आधीही काँग्रेस कुठेच दिसत नाहीये. महाराष्ट्रात दिसली तेही त्यांनी जोडतोडची राजनीती करून ती जी सगळी समीकरणं बनवली त्याच्यात कुठेतरी आज त्यांना स्थान आहे, पण सरकारमध्ये आजही त्यांना किंमत नाहीच आहे. मंत्री आहेत त्यांचे, पण किंमत नाहीच आहे त्यांना. अशा परिस्थितीत देशपातळीला त्यांच्याकडे नेतृत्व नाही, आहेत ती तरुण नेतृत्व, ज्योतिरादित्य सिंधियांसारखी त्यांना सांभाळता येत नाहीयेत, जी ठीक आहे स्वानंद गांगल, एक मिनिट या सगळ्या परिस्थितीसाठी काँग्रेसकडे टूलकिट नावाचा काय जादूचा मंत्र असू शकतो? त्याचा असा काय फायदा होईल काँग्रेसला? मग विद्वेषाचं राजकारण करायचं, कुंभमेळ्याला बदनाम करायचा, मग थोडकी जी काही लोकं आहेत- कुंभमेळ्याला बदनाम मी नाही, सायंटिस्ट करतायत, शास्त्रज्ञ असं म्हणतात की कुंभमेळ्यातनं हजारो पॉझिटिव्ह झाले. कुंभमेळ्याला बदनाम करा. तुमचं अहो टूलकिट कोण सांगतं कुंभमेळ्याला ताई. बदनाम करतायत? करोना नावाची गोष्ट देशात तुमचं चालू आहे, टूलकिट जगात सांगतंय चालू आहे. ताई. तुमचं टूलकिट सांगतं, आणि वर हे पण सांगतं की ईदवर जर कोणी काही बोलायला आलं तर त्यावर काही उत्तर देऊ नका, शांत राहा. बरं नीला लिमये, स्वानंदजी, याच्यातला एक तपशील, एक मिनिट इथे तपशील निघालाच आहे म्हणून सांगतो. नीला लिमये, ज्या पद्धतीनं टूलकिट मध्ये काही गोष्टी मांडण्यात आल्या होत्या त्या तुम्ही स्वतः जाऊन अनेक सोशल मीडिया नेटवर्क्सवर पहा, त्या तशाच घडताना दिसल्यात. याचं मला साम्य कळत नाही. हा भाग कसा काय घडला असेल की जे काही टूलकिट मध्ये लिहिलेलं आहे तशाच पद्धतीनं काँग्रेसचे समर्थक, काँग्रेसच्या विचारांचे धार्जिणे लोक तसंच वागलेले आहेत? प्रसादजी, एक लक्षात घ्या, जे टूलकिट आम्ही मानत नाही त्याबद्दल मी बोलणार नाही. त्या टूलकिट मध्ये काय लिहिलंय हे मला कारण ते केलंच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यामध्ये लिहिलं असेल तर मगाधी जसं मी म्हटलं, हे वास्तव आहे. एक तबलीग जमातीने ज्यावेळी ही घटना घडली त्याचा सगळ्यांनी निषेध केला. ते 300 लोक होते, कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक होते. नीलाताई, आणि त्याचं एक तुम्ही तपशील स्वागत- जरूर द्यावा लागेल. नीलाताई, तपशील एक द्यायला लागेल. अहो, कुंभमेळा सुरू कधी झाला आणि त्याच्या विरोधात नियोजनबद्ध प्रचार सुरू कधी झाला, या 2 तारखा तरी आपल्याला आठवतील का? नियोजनबद्ध. प्रसादजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. नीलाताईंना विचारायचा आहे का मला विचारायचा आहे? कोणाला विचारायचं आहे? मला नाही, मला नीलाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे प्रसादजी. बर. नीलाताई, कुंभमेळा झाला हरिद्वार मध्ये, ठीक आहे, उत्तराखंड मध्ये कुंभमेळा झाला. मग कुंभमेळा सुरू होण्याच्या आधी आणि कुंभमेळा झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या केसेसची स्थिती काय होती हो?
एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि कुंभमेळा, एक मिनिट, दोषी ठरायचं तर तुम्ही महाराष्ट्र अगदी बोललं पाहिजे. भारतीय जनता पक्ष जसा विचार करतो ना, त्याचं परफेक्ट उदाहरण तुम्ही देताय. अहो ते प्रवक्ते आहेत. एक मिनिट, नीलाताई एक ते मिनिट. प्रवक्ते आहेत ना, ते तसेच वागणार. ऑफकोर्स तुम्ही एक लक्षात घ्या, कुंभमेळा झाला, त्याचा महाराष्ट्रातल्या केसेस कमी जास्त होण्याशी काय संबंध आहे? अरे आता थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही म्हणालात ना की अहो, कुंभमेळ्यामुळे देशभरात केसेस अहो, वाढल्या. देशभर विस्फोट झाला. मी महाराष्ट्राबद्दल बोलत नाहीये, देशभर विस्फोट झाला असं म्हटलंय मी. बर, मी महाराष्ट्राबद्दल बोलत नाहीये फक्त. आणि जोडतोडच्या राजनीतीबद्दल तर तुम्ही बोलूच नका. जोडतोडची राजनीती म्हणजे तुम्ही सीबीआयचा छापा टाकता आणि तो छापा टाकताना पश्चिम बंगालमध्ये 2 लोकांना वगळून इतर दोघांवर छापे टाकता. जे तुमच्यात आले, तुमच्याकडे आलं की काय वॉशिंग मशीन आहे का की तिथं लगेच धुवून पांढरे सफेद होऊन जातात? नीलाताई तपशील थोडासा भरकटतोय. तपशील थोडासा भरकटतोय नीलाताई. की राहुल गांधींकडे असतात, बटाटा टाकला की नाही, ते तुमच्याकडे. तुम्ही गोव्यामध्ये वापरले, ते उत्तराखंड मध्ये वापरले, ते तुम्ही पश्चिम बंगालमध्ये वापरायचा प्रयत्न केला, पण ते फोल झालं. असो, जी मुख्य चर्चा आहे प्रसाद, अगदी त्याचकडे परत यायचं. मी त्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो. काँग्रेस नेतृत्वहीन झालीये, काँग्रेस मुद्देविहीन झालीये, म्हणून केंद्र सरकार जे आता 303 खासदारांच्या मदतीनं निवडून आलंय, पूर्ण बहुमतातलं सरकार आहे, त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. हा आरोप मान्य आहे काँग्रेसला? किती वर्ष हे म्हणाल की काँग्रेस नेतृत्वहीन आणि मुद्देहीन झालेली आहे, आणि एकदा राहुल गांधी युरोपला गेले की किती वेळा कॅमेरे लावा. तुम्ही एक लक्षात घ्या की आता मुद्दा फिरवण्याकरता भारतीय जनता पक्ष हे वापरताय. अगदी तळातल्या माणसापासनं अत्यंत शास्त्रज्ञ जे आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय आज एका माणसाने, तुम्ही बघा, जमील म्हणून जे आहेत त्यांनी, तिथपर्यंत जेव्हा निषेध होतोय, वर्तमानपत्राचा निषेध होतोय, तेव्हा तुम्ही तिकडनं थोडंसं काहीतरी काँग्रेसने केलंय या प्रकारचं दाखवण्याकरता, उलट हा तुम्ही रचलेला डाव आहे असं माझं म्हणणं आहे. नीलाताई, एकच फक्त छोटासा संदर्भ असा देतो, म्हणजे तो व्याकरणाच्या दृष्टीने कदाचित भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणता ना, प्रेक्षकांना ते आमच्याशी लागू पडेल असं वाटतं. तुम्हीच्या ऐवजी पक्षाचं नाव घ्या असं माझं म्हणणं आहे, नाहीतर लोक विनाकारण आमच्या नावाने बाहेर शिमगा करतील. मला स्वानंद गांगल आपल्याला विचारायचं आहे. स्वानंद, आपल्यालाही ही सूचना आहे, तुम्ही म्हणू नका. तुम्हाला जे काही पक्षाचं नाव घ्यायचंय ते थेट घ्या. मला एक विचारायचं आहे, काँग्रेसने आपल्यावरचे टूलकिट प्रकरणातले आरोप फेटाळलेले आहेत. भारतीय जनता पार्टी या संदर्भात भविष्यात सुद्धा विषय लावून धरण्याच्या मानसिकतेत आहे. पण यातला एक मुद्दा सुटतोय. तो मुद्दा आहे मोदींविरोधात देशात असंतोष वाढतोय असं वाक्य काँग्रेसकडून वापरलं जात आहे. ही सत्य कथा आहे का? काय प्रसादजी, काँग्रेस हे कायमच म्हणत आलेलं आहे. म्हणजे 2014च्या आधी पण म्हणत होतं, 2014 ते 2019 पर्यंत पण म्हणत होतं, आणि 2019 ते 2024 पर्यंत पण म्हणणार आहे. मग काँग्रेसच्या जे टूलकिट मध्ये म्हणाले ना, मर्जीतले पत्रकार आणि मर्जीतले मीडिया हाऊसेस, त्यांना हाताशी धरून मग पोल्स घेतले जातील. त्या पोल्समध्ये मोदींची लोकप्रियता कशी घटलेली आहे हे सांगितलं जाईल. पण आपल्याला त्याचे परिणाम दिसलेले आहेत. 2014ला भारतीय जनता पक्ष 282 जागा निवडून आला होता. आता 2019ला 303 जागा निवडून आल्या. ठीक आहे, जाता जाता एक पटकन 30 सेकंदात दोघांनाही उत्तर द्यायचं आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये जनभावना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जरी जात असली तरी राष्ट्रीय निवडणुकांच्यासाठी 3 वर्ष आहेत. काँग्रेसला 3 वर्ष धीर धरवणार आहे का नीलाताई? जे काही लोकशाही प्रक्रियेने होणार होतं त्याच्यामध्ये काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे, आणि त्यामुळे संविधान जे या देशाला मिळाले ना, ते बदलायची आम्ही कधीही भावना व्यक्त करत नाही. ते आमचा उद्देश सुद्धा नाही, तो आमचा उद्देश सुद्धा नाही. धीर धरवणं वगैरे हे शब्द म्हणजे फारच लोकल आहे. ठीक आहे नीलाताई, वेळेची मर्यादा आहे. 30 सेकंदात स्वानंद गांगल उत्तर द्या. 30 सेकंद. लसीकरणामुळे काँग्रेसचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे असं नीलाताई म्हणाल्या. फक्त ती लोकशाही त्यांना पक्षात नको असते एवढंच फक्त त्या सांगायच्या विसरल्या, बाकी काही नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. नीलाताई, वेळेची मर्यादा आहे, माफ करा. नीलाताई, मला वाटतं हा विषयाला सोडू नये. अगदी मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थांबावं लागतं. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. लक्षवेधीच्या पुढच्या भागात 2 नवीन मान्यवरांसह या विषयाच्या पुढच्या नव्या अँगलसह लगेच परत येतोय.